नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा तर आनंद कोणत्या गोष्टीचा होतंय बघा. डायरेक्ट सोलापूरहून भैया साहेबाची भेट. कुठून? सोलापूरवरून. अहो कुठून? सोलापूरवरून. अहो कुठून? सोलापूरवरून. थेट भैयाची भेट सोलापूरहून. मला लोक बरेच म्हणायचे तुझ्या अंगाचा वास येते, माशाचा वास येते किंवा असे प्रकार. मी ती व्यवसाय वाढवत गेलो, वडिलाच्या पायाला पाय लावून काम केलो. ह्याचं इन्कम किती असेल? ओ माय गॉड, एवढं सगळं. नमस्कार मित्रांनो, एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चाललोय मुंबईला ताज हॉटेल एक्सप्लोर करायला. खोट बोलायचं नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी बुद्धभूषण आणि लक्ष्मण, आम्ही दोघं मिळून महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेल्या हॉटेल जलपरीला भेट द्यायला चाललो आहोत. म्हणजेच तिथले जेवणाची टेस्ट करण्यासाठी 110 किलोमीटर प्रवास करून आम्ही आज दोघे बाईकवर जातोय तिकडे. तर तिथं टेस्ट कशी आहे, ॲम्बियन्स कशा आहे, या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहोत. आला की राडा चालू आहे. जा तू सोलापूरचा तडका दाखव जा. तर मित्रांनो, फायनली आपण 110 किलोमीटर प्रवास करून ऊन वारा पाऊस सगळं खात येऊन पोचलोय फायनली जलपरी. नाका वासू घरी चला जलपरी. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकदा नॉर्मली दाखवतोय तर काय काय जलपरी. इथं जलपरी मेन जे आहे ते इथं आहे, बार आणि रेस्टॉरंट काय पण असू दे. आणि तिथं पुढं गेलं तर त्यांचं फॅमिलीसाठी सेक्शन आहे, फॅमिली सेक्शन आहे. ते एक सगळ्यात भारी गोष्ट आहे, तर फॅमिली सेक्शन पण आहे. आणि त्यांचं इथं सगळं जे कार्यक्रम कापाकापी आहे ते सगळं इकडं वेगळं आहे, ते भारी आहे. तर आपण आता थेट जाऊयात जेवणामध्ये आपल्याला काय काय मिळते ते बघूयात. आणि यांचं एक थाळी आहे स्पेशली अख्खा कोंबडीचं, ते बघूयात आपण. मित्रांनो, हॉटेल खूप मोठं आहे, हे बघू शकता. इथं सगळं बारचं जे पण ड्रिंक्स वगैरे आहे त्याच्यासाठी आहे. आणि हे नॉर्मल इथं लॉबीसारखं आहे. आणि त्या साईडला हेच सेम अजून एक आहे त्या साईडला. हॉटेल तर खूप मोठं आहे. आपण तिकडं बसायचं का फॅमिली सेक्शन? ओके. तर समोर बघतो तुम्ही, समोर आहे तिथं किचन आणि इथं जे आहे रिसेप्शन. ह्या साईडला पण इथं आहे आणि त्या साईडला पण आहे. कशाची सोय आहे? बैठक व्यवस्था आहे. इथं पण बघू शकता, इथं पण आहे. इथं पण एक मोठं हॉलसारखं इथं पण मिळेल आणि इथं पण आहे. चॅनल बॅकपॅक एक्सप्लोरर कुठून आहे तुम्ही? मी सोलापूरवरून आलोय. तर मित्रांनो, आपण आलो होतो जलपरीला सोलापूरवरून. तर आपले सोबत आहेत हॉटेल जलपरीचे सर्वेसर्वा. नमस्कार मित्रांनो, मी हॉटेल जलपरी सर्वेसर्वा. आता जवळपास बरेच लोक ओळखायला लागलेत. नमस्कार मित्रांनो. तर सरांना तर फक्त त्यांचा डायलॉगवरूनच सगळे पुरं अख्खा महाराष्ट्र ओळखायला. आता आपण त्यांच्यासोबत बसलो म्हटलं तर आता थोडं काहीतरी गप्पा गोष्टी करू. पण त्यांचं जर्नी कसं होतं ते मला जाणून घ्यायचं आहे, सर्वांना पण जाणून घ्यायचं असते. तुमचं थोडंसं जर्नीमुळं सांगा मला. सर, माझी जर्नी म्हणजे मी एक पहिल्यापासून मत्स्य व्यवसाय करीत होतो, मासे धरीत होतो थोडक्यात. मी ग्रामीण भागातला आहे, धनेगावचा. पण आम्हाला धनेगाव सोडून आज 30-35 वर्ष झालं मुरुड गावात राहतो मी. मुरुड गावाची साथ किंवा इथले बरेच लोक आहेत, आणखीन त्यांची साथ. इथले बरेच नागरिक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, दिलीप दादा किंवा आणखीन नागटिळक बापू, आणखीन इतर नागरिक बरेच आहेत. ह्यांच्या सपोर्टमुळं आज जी काय ती सगळ्यामुळे, या गावाच्या सपोर्टमुळे सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा काय सपोर्ट आहे? फॅमिली वगैरे फॅमिलीमध्ये आई वडिलाचा आशीर्वाद, वडिलाची मेहनत आणि भावाची पक्की साथ
म्हणजे फॅमिलीशिवाय काही होऊ शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे घरची मला कसलीच किरकिर नाही व्यवसाय करताना फॅमिलीची. म्हणजे तू कर, बिंदास कर, काय टेन्शन नाही, आपण सगळेजण मिळून करू. पहिल्यापासून आईवडिलासहित भावाईसहित सगळ्यांनी कष्ट केलेला आहे. ते नाव जलपरी असं नाव कुठून सुचलं असं तुम्हाला सांगतो ना, जलपरी नाव सुचायचं कारण असं आहे की माझा माशाचा व्यवसाय होता. ओके हां मत्स्य व्यवसाय असल्यामुळं साहजिकच आहे मी सरळ जलपरी एका गाडीवर नाव टाकलं होतं. आपल्या पिकअप होतं तीच. काही जण म्हणले तुझं आडनाव काळे आहे, तू काळे ब्रदर्सदी. नाही, मला ती वेगळं वाटलं म्हणून मी जलपरी नाव दिलं माशाचं. की आज अख्ख्या महाराष्ट्रात सरळ करायला गेलो ते अख्ख्या महाराष्ट्रात झालं. आता तुम्ही महाराष्ट्रात इतकं फेमस झाला, तुमचं गाणं निघालेलं आहे. आता आम्ही आत्ताच ऐकलं गाणं, त्याच्यावर डान्स पण केला आम्ही बाहेर. बरोबर. तुमचं डायलॉग वरूनच गाणं तयार केलंय. एवढं तुम्ही फेमस झाला, अजून फेमस होत आहे तुम्ही. हा, महत्वाचं तर प्रेम आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना जे आवडतंय ती, किंवा शहरी भागातल्या लोकांना मज्जा मस्ती करायला काहीच वाक्य नव्हते, किंवा ऑफिसमध्ये कुठेही असू द्या, कुठेही मंत्रालयापर्यंत ती वाक्य आपले चालायलेत. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, अहो कुठून उगन हो माय, ती सरळ बोलत गेलो. आणि माझ्या भावाला, माझ्या बहिणीला ते आवडत गेलं. आणि सोशल मीडियाची ताकद खतरनाक आहे, कारण की आपलं मुरुड काही लय मोठं नाही. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुरुडचं नाव झालेलं आहे. मला गावाचं नावच माहिती नव्हतं, इथं आल्यावरती काय गाव, तुमच्यामुळं गावाचं नाव सुद्धा मोठं झालं. 100%. आधी असं तुम्ही काय ठरवत होतं बाबा सोशल मीडियावर यायचं? आधी तुमचं हॉटेल तरी होतं, पण सोशल मीडियावर नव्हतं तुम्ही, मला असं वाटतंय. हो, नव्हतो. 3 वर्षे झालं हॉटेलला. तर ह्या 3 महिन्यामध्ये सोशल मीडिया धरला. सोशल मीडियाची ताकद कळाली. म्हणजे ताकद कधी कळाली, समजा इतर हॉटेलवाले आहेत, जो दिखताय वो बिकताय असं मला माझ्या मनाला समजलं. 15 दिवसात मी रील चालू केल्या, सहज कराय दीपकनं मी, बकरे धरून वगैरे. ती आवडत गेल्या आणि गिराईक वाढलं की मला समजलं की बाबा सोशल मीडिया एक रेडा आहे. त्या रेड्यावर जर आपण बसलाव आणि त्यानं जर आपल्याला एक्सेप्ट केलं तर आपण कुठं जाताल ती सांगता येत नाही. म्हणून मी त्याला कंटिन्यू करत गेलो. आणि खरंच तुम्ही बी जी कोण बघायलेत ही आपला व्हिडिओ, त्यांनी देखील छोटा मोठा व्यवसाय असू द्या, खरंच देवा शपथ सांगतो, तुम्ही सोशल मीडिया धरा, तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार. असा कुठला प्रसिद्ध झालेला माणूस म्हणणार नाही. तर माझं मी जिथं आहे तिथं आनंदी आहे. मला काही नव्हतं, आता भरपूर आहे. मी या गोष्टीत आनंदी आहे. सगळ्यांना धरावा. आणि मुलांना देखील उन्हाळ्यात सुट्ट्या असल्या, वडील एकटे असले व्यवसायावर, ताई म्हणजे दिदीनं किंवा आपल्या दाद्यानं जी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे ती PUBG वगैरे न खेळता खरंच सोशल मीडियावर वडिलांची थोडी मदत करावी. इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, पुन्हा ब्लॉगर आहेत बरेच, त्यांच्या थ्रू ही चालू करावं सोशल मीडिया. तुम्हाला फरक पडणार म्हणजे पडणार. म्हणजे नवीन तरुण पिढीला तुम्ही सोशल मीडियाचा चांगला वापर करून बिझनेस वाढवण्याचा चांगला एक संदेश देता, हे चांगली गोष्ट आहे. दादा मला सांगा, आज मुरुड काय लय मोठं गाव नाही. अख्ख्या महाराष्ट्रातून इथं कस्टमर आहे. जवळपास गोव्याहून महिन्याला 2-3 कस्टमर आपल्याकडे येतात, कर्नाटकहून येतात. आता दररोज मला चांगल्या ऑफिसमधून फोन आहेत, दादा खरंच तुझे वाक्य चांगले आहेत, आम्हाला ऐकाय भारी वाटतंय, आम्हाला बोलायला काही नव्हतं, आनंद यायला. लहान लेकरायचे माझ्याकडे बरेच व्हिडिओ आहेत की त्या लेकरांच्या तोंडामध्ये आहे, अहो कुठून खोटं बोला पप्पा, खोटं बोलू नका, ती आणा. सगळेजण आनंद गेलेत त्या गोष्टीचा. आणि खरंच घ्यावा. मी सरळ बोलत गेलो, मला काय नाही, सगळे आनंदी राहावं, खुश राहावं, माझी एवढीच इच्छा. आणि तुमचं असं काय तरी असेल की बाबा स्वप्न काय, असं मोठं स्वप्न, मला हे करायचं आहे? आता महत्त्वाचं तर माझं एकच स्वप्न आहे. आता मी जिथं आहे तिथं सुखी आहे. बरेच आता समजा वृद्धाश्रम आहेत किंवा मुकबधीर मुलं आहेत. मी माझा त्या जी मला तिथं काही पैसे भेटले शशिकांत सरांकडून, त्यांच्या युनिटकडून, त्यातले मी 50% पैसे मी मुकबधीर शाळेला दान. खूप चांगली गोष्ट. आता स्टाफला वगैरे जेवण हेच असते म्हणजे इथलंच जी असेल ती. स्टाफ माझा मला ताण देत नाही. जी असेल ती 2-2 पीस काय जे असतील, जी खाणार आहे ती खातील, काही जणाला साधी भाजी असते. आणि सर्व प्रकारचं जेवण आपल्या इकडे मिळतं सगळं. आपण सध्या 2 थाळ्या आपल्याकडे स्पेशल आहेत ना, दम मुर्गा थाळी एक, मटन थाळी एक, चिकन थाळी एक. आपण व्हेजची भाजी फक्त एकच ठेवलेली आहे, कारण की आपल्याला कुणाचा धर्म भ्रष्ट करायचा नाही. एक काकू आहेत ती बनवून ठेवतात साईडला काजू करी, तीच भाजी गरम करून त्याचे भांडे वेगळे असतात. एकच भाजी आपण ती व्यवस्थित जी कस्टमर व्हेज आहे त्याला देतात. अजून भविष्यात कोणती नवीन थाळी काढणार असं काय आहे का आपला विचार? आता सध्याला तर मला इतका क्रेज आहे त्या दम मुर्ग्याला आणि मटन थाळीला, त्याच्यामुळं काही जास्त न करता
सगळ्याला ह्याच्यात आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा. जास्त व्हरायटीज वाढले की सर्व्हिस बरोबर जात नाही, क्वालिटी जात नाही. त्याच्यासाठी ज्या गोष्टीला धरून ठेवलंय, जवळ चालतंय तेवढं तवर ती चालवायचं, नंतर पुन्हा विचार करू त्या गोष्टीचा. आणि आपलं जे हॉटेल भाग्यश्री आपल्या भागातलं आणि तिरंगा आहे, त्यांच्यासोबत तुमचा संपर्क कसा आहे म्हणजे मला personally? ऐका भैया, बरं झालं तुम्ही हे प्रश्न विचारला. कुठल्याच ब्लॉगरनं किंवा कुठल्या न्यूजवाल्यानं विचारला नाही. महत्त्वाचं तर तुम्ही मला ही प्रश्न विचारून खरंच चांगली गोष्ट केली. मला काय म्हणायचं माहिती आहे का, कुठलाही व्यावसायिक असू द्या, नागेश थोरात असू द्या किंवा ती आपला 77वाला असू द्या, लखन माने किंवा आपला तिरंगावाला भोसले असू द्या, चांगले माणसं आहेत सगळे. आणि महत्त्वाचं म्हणजे शून्यातून वरी आलेले आहेत, ती व्यवसाय करतात, त्यांच्या जागेवर आहेत, मला बोलतात दादा असं दादा तसं, मी त्यांना बी व्यवस्थित बोलतो. माझी तुम्ही रील चेक करा, कुठं बी चेक करा, मी कुणाला ट्रोल करीत नाही. का करीत नाही तर आज त्याच्यावर समजा एखादं त्याच्यावर कोण काय बोललं तर उद्या मला बी बोलणार आहेत. हॉटेल लाईन एक असा प्रकार आहे दादा की किती माणसं येणार आहेत ती माहिती नाही, कधी कधी माणूस नाराज बी होतो. दररोज लग्नासारखा प्रकार असते. समजा कधी कधी ती नागेश असं घुंगरं टाकून बोलतंय, ती त्याला आदल्या दिवशी म्हणजे भाग्यश्रीवाला पहिल्या दिवशी त्याला भरपूर त्रास झालेला असते की दुसऱ्या दिवशी माझं हॉटेल बंद आहे, तर पहिल्या दिवशी भरपूर त्रास झाला असते. मग ती बोलत असते, ज्याची त्याची मानसिकता, त्याची व्यवसाय करण्याची पद्धत. मी कुणाला ट्रोल करीत नाही. माझी इच्छा आहे खरंच मराठी माणसानं कुणालाच ट्रोल करू नये, आनंदी राहावं, सगळ्याला खुश ठेवावं. आणि मला एक समजलं आत्तापर्यंत, माणसानं व्यवसाय एकनिष्ठ केला आणि कुणा मानसिकता चांगली ठेवली, कुणाला नाही फसवून केला तर त्याचा अख्ख्या महाराष्ट्रात गाजावाजा होणार म्हणजे होणार. त्याचं मी तुमचा भाऊ जिवंत उदाहरण आहे दादा. काही पण म्हणा तुम्ही, जे 3-4 जण हॉटेलचे आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात तुमचाच धुमाकूळ आहे. सगळ्यांचे मोबाईल, फेसबुक, इंस्टाग्राम काही ओपन केलं फक्त तुम्ही दिसता, तुमच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आता मला एक कळतंय का दिसताव, त्याचं एक कारण आहे. तुम्हाला सांगतो दादा, हॉटेल लाईन एक अशी आहे, रात्री मी 2 वाजता झोपतोय, सकाळी 6 वाजता इथे येतोय. मला ती कोंबडे शिजून माझे जी रॉ मटेरियल आहे ती तयार करून ठेवावंच लागते दादा, नाही तर किती कस्टमर येणार आहेत, किती जाणार आहेत. एक तर आपले पहिल्यांदाच वाक्य आहेत, खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ती पुन्हा मलाच बोलून जाऊन लोक, म्हणून मी प्रयत्न करतोय. म्हणजे बाकीच्यांचा एक डायलॉग जरा सिमिलर आहे, पण तुमचा आहे तो सगळ्यापेक्षा वेगळाच आहे. वेगळंच ट्रेंड तुम्ही असं वैयक्तिक निर्माण केलेलं आहे आणि एवढं ते फेमस, एवढं व्हायरल झालंय ना, सगळेजण तेच बोलतोय. आज एक वर मान खाली असं केलं की समजायचं रवी दादा म्हणून ओळखीत सगळे की बाबा रवी दादाचा डायलॉग खाली मान घातली. आता मी रील्स बघतो, त्याच्यामध्ये कमेंट असतात, दाद्या तुला सगळं जमलं, पर ती रवी दादा सारखी मान खाली घालायला जमली नाही. प्रत्येकाचं वेगळं मत असतं, ती प्रेम असते. पण मला असं वाटायला की अख्खा महाराष्ट्र मजा घ्यायला त्या गोष्टी. आम्ही फार एन्जॉय करतो सगळे, ऑल फॅमिली. आम्ही भेटलो कुठेतरी मित्र वगैरे, खोट बघा. मला सांगा, एखादी आता तुम्ही म्हणला सर म्हणले, भैया म्हणले, मला आत्ताच माझ्या फॅमिलीमध्ये विषयच, मला सांगा वाक्य नव्हते पहिलं. आता तुम्ही 2 मिनिट बी ती माझे वाक्य वापरून खुश झाला तर एक फॅमिली खुश झाली, मी आनंद आहे त्याच्यामध्ये, मला काय वाटत नाही. तुमचं वाक्य सगळ्या घराघरात गेलेलं आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण वापरतात हा डायलॉग. छान वाटलं बोलून, पण मला शेवटचं एक क्वेश्चन विचारायचं, ते कसं तुमचं त्यातला रिस्पॉन्स असेल मला माहिती नाही. ह्याचं इन्कम किती असेल दादा? महत्वाचं म्हणजे काय आहे, असं व्यवसाय आहे, किती टेबल येणार आहेत सांगता येत नाही, व्यवसायामध्ये किती पैसे आपल्याला भेटतील सांगता येत नाही. स्टाफ आहे जवळपास माझ्यापाशी 36 लोक आहेत. सगळ्याचा हिशोब धरून मी काय समजतो, मी एकटा आहे, मला दररोज 10,000 राहिले तरी मी खुश आहे. मला सांगा, जी माणूस, आता मी 20 वर्षापूर्वी 200 रुपये हजेरीनं काम करत होतो, आज मला जर दिवसाला 10 बिन 5 बिन 1000 रुपये बी भेटले तर मी खुश आहे, माझं काय नसते. म्हणजे असं एखादा दिवस आहे की बाबा खूप चांगलं म्हणजे झाले, अमाऊंट वगैरे, अमाऊंट सांगू शकता का बाबा एवढं हायेस्ट माझं दुकानचं हे होतं की 15,000 असू दे, 20, सगळं काढून एवढं उरले? मला कसं आहे, माझा स्टाफ जास्त असल्यामुळं आणि म्हणजे मी कुणाला नाराज करत नाही. एखादं बिल बी जात आहे, समजा काही गोष्टी असल्या एखाद्याला सोडून जाते, तर मी सगळं धरून एक 10-15 हजाराचा हिशोब धरून चालतोय, सगळं जाऊन 15-20 हजार रुपयाचा हिशोब धरून चालतोय माझा वैयक्तिक. मी एकटाच आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे क्वेश्चन मी का विचारलो, म्हणजे एक मोटिवेशन यावं बाबा लोकांना,
काहीतरी करण्याचं. त्यामुळं मला एकच म्हणायचं आहे, समजा तुम्ही तरुण पिढी आहात तर तुम्हाला कोणताही व्यवसाय करा. दादा मी तुम्हाला सांगतो, ह्या व्यवसायामध्ये किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्ही जर स्वतः उभारू शकत असलाव आणि तुमची मानसिकता अशी मन लावून काम करायची असली, टाईम टेबल न बघता. आता माझा पहिला माशाचा व्यवसाय होता, माशाचा वडिलाचा व्यवसाय. मी ते पुढं वाढवत गेलो, वडिलाच्या पायाला पाय लावून काम केलं. मला लोक बरेच म्हणायचे तुझ्या अंगाचा वास येते, माशाचा वास येते किंवा असे प्रकार. मी ती व्यवसाय वाढवत गेलो, वडिलाच्या पायाला पाय लावून काम केलो, मी व्यवसाय वाढवत गेलो. आणि आज माझे बरेच व्यवसाय आहेत. म्हणजे एक व्यवसाय माझा हॉटेल लाईनचा नाही, बरेच व्यवसाय आहेत. आता माझ्यापाशी जवळपास 150-200 लोक कामाला आहेत. आपण अजून काय व्यवसाय करता? माझा चिकनचा व्यवसाय आहे, मत्स्य व्यवसाय आहे. बरेच लोक माझ्यापाशी सुखी आहेत. मला एकच कळतंय, ही जी माणसं आहेत का ही खुश राहिले पाहिजे. आणि माझ्यापाशी बरेच लोक आहेत. माझा ड्रायव्हर आहे आज माझ्यापाशी 30 वर्षापासून माणूस आहे, एकनिष्ठ. बरेच परत आता दीपक आहे, दीपकला वडील नाहीत, दीपक माझ्यापाशीच आहे. आज 3 वर्ष झालं, दीपकला कळत नव्हतं तसं माझ्यापाशी आहे. चांगली गोष्ट. म्हणजे लोकांना सांभाळून ठेवता तुम्ही. हे म्हणजे असं नाही की बाबा लोक टिकून राहिलेत. का टिकून राहिलेत? कारण तुमचा स्वभाव असू द्या, तुम्ही कसं त्यांना सांभाळता. मला एक म्हणायचं आहे, तरुण पिढीसाठी 1-2 वाक्य बोलणार आहे मी. खरंच तुम्ही व्यसनापासून लांब राहावा, मेहनत करा, आईवडिलाच्या पायाला पाय लावून चला, तुम्हाला यश भेटणार म्हणजे भेटणार. तुमचा भाऊ ही ग्रामीण भागातला जिवंत उदाहरण आहे. मेहनत करा, 100% यश भेटणार. चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. डायलॉग आपण बाहेर घेऊ, ते दिसलं पाहिजे जलपरी हॉटेलचं. नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा तर आनंद कोणत्या गोष्टीचा होत आहे बघा. डायरेक्ट सोलापूरहून भैयासाहेबाची भेट. आता कुठून तर होणारच आहे, पण माझं कर्तव्य आहे. माझ्यासाठी आलेत, फूड ब्लॉगर आहेत. चॅनलचं नाव काय दादा तुमच्या? बॅकपॅक एक्सप्लोरर. हां बघा, तर भैयासाहेब आपल्याकडे आले खास प्रेमासाठी. सोलापूरहून यायचं म्हणजे जोक नाही दादांनो, ग्रामीण भागामध्ये. आता आपण चालू करू. अहो कुठून? सोलापूरवरून. अहो कुठून? सोलापूरवरून. अहो कुठून? सोलापूरवरून. थेट भैयाची भेट सोलापूरहून. भैयासाहेब आपल्याकडे आले. भैयासाहेबांनी आपल्या चॅनलची थोडी, आपल्या हॉटेलची थोडी चॅनलवर माहिती घेतली. आता क्वालिटी क्वांटिटीचा विषय नाही. आधीच तर आपण म्हणतो खोटं बोलायचं नाही, जेवण थोड्या वेळानं करतील. आता म्हणून तर मी सारखंच म्हणतोय, पडायल्यात पावसाच्या सरी, तरी भैयासाहेब सगळं चॅनलचं गबाळ घेऊन आले थेट जलपरी. म्हणतर मी म्हणतोय नका बसू घरी, चला जलपरी. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची असली व्यवसायासाठी करा. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचाल. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण वेट करायलो, त्यापेक्षा मी एक चक्कर मारणार आहे आतमध्ये. हायजीन वगैरे एकदम बेस्ट आहे, तर काय विषयच नाही आहे. आणि इथं मेन हॉल जे आहे एक नंबर. एवढं सुटसिटीत वगैरे कुठं नसणार, म्हणजे एवढं गर्दी असून पण मेंटेन आहे सगळं पूर्णपणे. बाबा सगळं सुटसुटीत बसलेत, एकदम आरामशीर बसलेत. बेस्ट आहे यार. मला ह्याच्यासारखं हॉटेल असायला पाहिजे जर ह्या ट्रेंडमध्ये असेल तर. बाकी सारे पण बघितलो, असं कोणतं नव्हतं हॉटेल. तर इथं तर राडा चाललं आहे बाहेर. वेट करतोय आपण आपलं थाळीचं. आपण आता एकदम तडकता चिकन. अरे आपली थाळी आलेली आहे. ओ माय गॉड, एवढं सगळं? आई शपथ, काय काय 2 कोंबडी आहेत ना? 2 मुर्गा, 2 रस्सा, 2 एग्स, राईस. अनलिमिटेड. तो अभी टूट पडते है भाई साहब. मला मित्रांनो आपली थाळी आलेली आहे आणि माईक नक्कीकडे आहे, माझा आवाज येणार नाही. तर मित्रांनो, फायनली आपलं थाळी आलं आहे. इथं बघू शकता, एक इथं कोंबडी आहे आणि एक दुसरं इथं आहे. त्याच्यामध्ये रस्सा आहे, 2 एग आहेत आणि इथं हे पण रस्साच आहे. राईस आहे, तंदुरी आणि खाली टमाटर सलाड. ऐसा. तर मित्रांनो, फायनली आपलं थाळी आलं आहे. एवढं मला एक्साइटमेंट व्हायला ना, बापरे काय सांगू. हे बघू शकता तुम्ही. वा, तर 2 कोंबडी मिळणार आहे आपल्याला. तुला कोणतं ह्याच्यामध्ये खायचं आहे? तिखट खायची भाई अभी टूट पड़ते हैं. टेस्ट तो हम आपको बाद में बताएंगे. टेस्ट नंतर ना सांगतो, काय टेन्शन घेऊ नका. कसं आहे बघूयात.
आत्ता क्राऊड झालं बघ. तर मित्रांनो फायनली आपलं जेवण झालं. आपण घेतलं होतं अक्का चिकन दम मुर्गी थाळी 900 रुपयाचं होतं. पण दोघांसाठी ते सरलं नाही असं वाटतं मला. 3-4 जण असेल तर आहे वर्थ इट आहे. जेवण चांगलं होतं. तुला कसं वाटलं? जेवण चविष्ट होतं फार. है ना? अप्रतिम. अप्रतिम जेवण चांगलं होतं आणि इथं हायजीन पण चांगलं आहे. म्हणजे मेंटेन चांगलं आहे, सर्व्हिस चांगलं आहे, सगळं चांगलं. असं मला नाही वाटलं की बाबा सोलापूरवरनं इथंपर्यंत आलो आपण आपलं पैसे वेस्ट गेले किंवा टाईम वेस्ट गेले असं वाटलं नाही मला. तुला काय वाटतं अजून? छान वाटलं. जेवण चविष्ट आहे. बैठक व्यवस्था ही सुटसुटीत आहे, सुरळीत आहे. कोणत्या गोष्टीचं गडबड नाही आहे. साफसफाई व्यवस्थित आहे. मेन म्हणजे चविष्ट आहे जेवण. जेवण एवढं लांबून येतो तर माणूस चव बघून येतो. एकदा आलं की नंतर यायची इच्छा होती. असं चविष्ट जेवण आहे. मालकाचा स्वभाव छान आहे. स्टाफ पण छान आहे. म्हणजे सर्व्हिस छान देतात इथे. असं गडबड नाही होत आहे. आपल्यासोबत त्यांनी कमीत कमी 10-15 मिनिट तरी बसून बोलले. त्यांनी गप्पा मारले. व्हिडिओमध्ये मी थोडंच दाखवलं पण खूप टाईम ते आपल्यासोबत होते. आणि सर्व्हिस वगैरे सगळं म्हणजे ऑल ओव्हर बेस्ट होतं हॉटेल असं वाटतं मला. लांबून लोक येतात. एवढंच आहे वाटते एवढंच पण खूप मोठं आहे हॉटेल. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असंच व्हिडिओ बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नक्की. कारण मी ठरवलं आहे पूर्ण हॉटेलच एक्सप्लोअर करायचं ह्या चॅनलवर. आपलं आता सोलापूरमधलं एक्सप्लोअर करत करत माझं टार्गेट आहे बालाजी सरोवर. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये करत करत ताज हॉटेल मला एक्सप्लोअर करायचं. असं खूप आहे खूप म्हणजे मला ह्याच्यामध्येच पुढं जायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो मिळते नेक्स्ट व्हिडिओ में. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू.